पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हळू रे बाबा, ए हळू हळू। काय रे बाबा, काय नाव म्हटलं तिचं? भुवनेश्वरी सूर्यवंशी। लय पैसेवाली पार्टी आहे। साखर कारखाना, गुड फॅक्टरी, स्वतःच्या मालकीची शाळा, कपड्याच्या मोठ्या उद्योगाच्या मालकी नाहीत त्या। आणि तो तिचा मुलगा अधिपती सूर्यवंशी, या सगळ्याचा मालक वारस तो। आमची ओळख भुवनेश्वरी सूर्यवंशी आणि हा आमचा पोरगा अधिपती सूर्यवंशी। सूर्यवंशी घराण्याचा एकुलता एक वारस। या पुढं त्याच्याकडे डोळे वर करून बघितलंस ना तर हे डोळं काढून डब्यात भरून घरी पाठवून देईन। ए बस 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 बस। जमायला मग तो कोण, तो अधिपती तिला भेटायला कशाला गेलता? तिचं तर लग्न ठरलंय ना? काय तो काय अयो काका आले, काका आले, काका काका आई आई या 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 काका या। कसं यानं केलं? अयो काका हे कोण आहे चिरकुट? बर ते जाऊ दे, मला सांगितलं नाही काका तुम्ही? एवढ्या मोठ्या घरी सोयरीक जुळवली तुम्ही, मोठी पार्टी गटवली, मला मला नाही सांगितलं तुम्ही? तू काय माझा नातेवाईक आहेस माझ्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला? घ्या, भलाईचा जमाना राहिला नाही रे बाबा। खरे खरे भलाईचा जमाना राहिला नाही। अहो काका, तुमचा जावई मोठा मालदार रुबाबदार, मानलं पाहिजे काका, तुम्हाला मानलं पाहिजे। काका या छोट्या माणसाशी ओळख करून द्या ना। मी आहे यांचा होणारा जावई, अक्षराचा होणारा नवरा। अच्छा, तू हाय वय तो? काय नाव काय तुझं? कमल। कमल? कमल खडू आण। बबन छत बघ, छगन पाणी भर, मदन फणस काप। त्यातलं कमल आहे काय तू? ए भाऊ, आपण पण लय शिकलोय। काकांना विचार ना। काय काका, चौथी? हे बघा बजरंग। हा काय काय? दादा, प्रेमानेच समजवतोय मी। तुम्ही अक्षराच्या वाट्याला जाऊ नका, आणि ते घर आम्हाला विकायचं नाहीये। पण तुम्ही जर अशीच जबरदस्ती करत राहिलात ना तर पोलिसात जावं लागेल आम्हाला। त्यांनी धाकलं सरकारांवर हात टाकला, उचला त्याला आणि टाका जेलमध्ये। यांनी काय बी केलं नव्हतं, रस्त्यावरनं चालले होते, आला समोर हाणामारी करायला लागला। धाकलं सरकार काय गप्प बसणार आहेत वय? त्याने पण दिल्या 2 फाईट। नाही पण हे असं रस्त्यावर मारामारी करणं आपल्या संस्कारात बसत नाही ना। लेखी तक्रार पाठवतो आम्ही नंतर। हा, पहिल्यांदा तुम्ही त्या गुंड्याला उचला। हा, बाकीचं नंतर बोलू। ठेवा फोन। पोलीस कशाला आता? अहो तुमच्यावर हात टाकला त्यानं, त्याला अटक तर होणारच। मग तुमच्यावर बी कोणतरी हात टाकलाय, त्याला बी अटक करा।
आमच्यावर ज्याने हात टाकलाय तो तुमचा बाप आहे. हा, म्हणून त्याला तुमच्यावर हात टाकायची मुभा नाही. तो आपला फॅमिली मॅटर आहे. आईसाहेब, आमचं सोडा. काल आपलं बोलणं अर्धवट राहिलं. काय बोलत होता तुम्ही मास्तरनीबद्दल? आणि मुळात तुम्ही तिचा पत्ता घेऊन तिच्या घराकडे गेलातच का? बोला अधिपती. आमासनी काय हाय काय नाही कळलं पाहिजे. उगाच पाठवलं बाबांना. आणि तो बजरंग तर हैवान आहे. अगं आई, त्यांनी जिजूंना काही केलं तर काय करायचं? इरा, उगाच निगेटिव्ह नको बोलूस ग. ते समजून पण सांगू शकतात ना त्याला. अगं पण आई, आपण बजरंगला आज ओळखतो का? आपल्याला माहितीये ना, समजावून कळणाऱ्यातला नाहीये तो. मला वाटतं मी जाते, मी बघून येते. थांब, एकटी नको जाऊस. इराला सोबत घेऊन जा. नाही नको, इराला असू दे तुझ्या सोबतीला. मी जाते एकटी. अगं, इरा तुझ्या सोबत येईल. आई इट्स ओके, मी जाईन. एक मिनिट ताई, तू फोन घेऊन जा. मी तुझी पर्स आणून देते. हे घे ओढणी, पर्स. आणि ना काही वाटलं ना तर मला कॉल कर. नीट जा. हो हो, तुम्ही काळजी घ्या. हा, आलेच. सावकाश ग. हो हो. अय चिकन चिरकुट, माग फिरायचं आणि गप निघायचं. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. हे बघा, हे बघा, हे काय वागणं झालं? हे काय वागणं आलं? काय मस्करी चालली आहे काय काय? मस्करी चालली आहे का इथे? हा काय मूर्खपणा आहे? हा काय मूर्खपणा आहे? कमलराव, चला. नाही काका, थांबा. नाही काका, थांबा. मी ना पोलिसांनाच फोन करतो. हो, माझा फोन. चला. ओ काका, माग माग. हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी होते. कमळ. पोलिसांना बोलावणार तू? हे बघा, ही गुंडगिरी अशी. अय, गुंडगिरी नाही, प्रोफेशन आहे आपलं. आणि आपल्या प्रोफेशनला गुंडगिरी बोलायची नाही. ए, थांबा. अरे, मारू नका. थांबवाय सगळं. काय आगवा आगो, कोण आलाय? आताची गाडी. तोंडावर बोट. काय टीचर मॅडम, काय चिरकुट नवरा बघितलाय तुम्ही? मूर्खपणा चालणार नाही. कमल चला चला, आपण निघूया. चला. चला चला. टीचर मॅडम, घेऊन जा तुमचं पार्सल. भुवनेश्वरी मॅडमचा मार खाऊन तुझं समाधान झालं नाही का?
काय बोलला ते हो काका? बाबांवर हात उगारायचा नाही. काय काय चाललंय? हा ए थांब. अरे साहेब लय शाळा झालास? नाही साहेब. हा बाहेर आल्याला धंदे सुरू झाले तुझे? नाही साहेब. हा काय केलंस? काय रे कोणावर हात उचललास? चिरकुट. अरे आजचा नाही, मी तुला कालचा विचारतोय. काल चूक झाली साहेब. चूक झाली माझी, खरंच चूक झाली. माफ करा साहेब. चुकून झालंय. आता तुला कळेल तुझी चूक तुला किती महागात पडणार आहे ते. नाही साहेब चाल. पण माझं काय? हा काय चमत्कार आहे? पोलीस कसं काय आले? अहो मीच फोन केला म्हणून तर आले ते. हा गोसाळकर साहेब, घेतला का त्याला ताब्यात? धुवा चांगला साबण लावून. त्याचं काय करायचं ते नंतर सांगतो आम्ही. आता त्याला कळलं त्यानं पुनावर हात टाकला ते आणि त्याचे परिणाम काय असतात. हा बोला. असं साखर पेरणी नको, मुद्द्यावर या. बोला पटशिरी. आईसाहेब तुम्ही समजता तेवढ्या वाईट नाही आहेत मास्तरांना. त्याच्यापेक्षा वाईट आहे. नाही तसं नाही, आपले त्यांच्या संग खटके उडले. आपले नाही, आमचे. तुम्ही तर तिची वकिली करता, पाठीशी घालता तिला. कारण त्यांचा मुद्दा बरोबर असायचा. म्हणजे म्हणजे आमचा चुकीचा असतोय काय? अहो नाही 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 नाही, ते तसं म्हणत नाहीये मी. तुमचा बरोबरच असतोय. मला असं म्हणायचं होतं की नाण्याला दोन बाजू असतात का नाही, तसं मला म्हणायचं होतं. मी माझ्या आयुष्यातली एकमेव व्यक्ती जी सगळ्यात हुशार आहे अशी कुठली बघितली असेल तर ते तुम्ही आहे. खरंच तर तुम्ही माझ्यासमोर हुशारीचं आणि मायेचं असं एक टॉपचं असं हे नाही हे सेट केलं आहे. ते म्हणतात ते तसं. काय झालं? कुठं काय? असं का बघायलाय? ऐकतोय मी. पुढं बोला. आमचा अंदाज अचूक आहे. म्हणजे कसला? तो चुकीचा ठरू दे एवढीच देवी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना आहे. कसला अंदाज? तुम्ही बोला, ऐकायचं आहे मस्त. बोला, ऐकायचं आहे मस्त. बोला घडाघडा, सांगून टाका खरं खरं काय ते. एकदम खरं खरं सांगू? अधिपती तुम्हाला ती खोटं बोलता येत नाही. पकडले जातात तवा खरं खरं सांगा. देवी अंबाईची शपथ घेतली ना व? बोला खरं. हा तुम्ही चिडणार नाही सांगू? ते आम्ही आधीच कसं सांगायचं? आणि चिडण्यासारखं काय हाय काय? कवडी मुलाची मास्तरीन, तिचा काय एवढा विषय असणार आहे जो तुम्ही एवढा लांबवालाय? काय अधिपती? मला का नाही तुमच्यावानी डोकं असलेली आणि माझ्यावानी येड असलेली अशी बायको पाहिजे होती आईचं. मी माझ्या मनानं काही करणार नाही. मी जे काय करीन ते तुमच्याच मर्जीनं करीन आईसाहेब.
पण मी खरं सांगतो, मला मास्तरीनबाई म्हणजे मला त्यांच्यासंग बोलायला खरंच लय मनापासून आवडते आईसाहेब. त्या असं एक बोट असं करून जे काय बोलतात ना, मला खरंच गोड वाटते आईसाहेब. मनानं चांगली मुलगी आहे ती. म्हणजे नुसतं येड्यावानी शिक्षण 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 असं करत असतात त्या, पण ते जे काय करतात ना ते एकदम जीव ओतून करतात. त्यांचं शिक्षण, त्यांचं शिकवणं, त्यांचे विद्यार्थी यांच्यावर मनापासून प्रेम करतात उद्या, त्याच्यासाठी जीव पण देतील असंही. म्हणजे ते जे येड आहे ना आईसाहेब, ते येड मला लय भुरळ घालतंय हो. मला ते माझ्यावरनी वाटतंय आईसाहेब, म्हणून मला ते आवडतात. खरं सांगतो, त्यांच्याकडे बघितलं ना मला असं वाटतं की मंदिरातली अशी ज्योती असते की नाही, अशी ज्योती आहे, शांत गंभीर ठेवत राहणारी अशी. त्या बोलायला लागले की असं वाटतं की अंबाबाईच्या मंदिरातल्या आरतीच चालू काय जणू असं. भंडाऱ्यावानी गुणकारी आहेत मास्तरीनबाई. म्हणजे कळते का तुम्हाला आईसाहेब मला काय म्हणायचं, खरंच गुणकारी अशी निर्मळ आहे हो, निर्मळ आहे, पाण्यावरती निर्मळ आहे आणि पवित्र पोरी आहे ते, एकदम ज्योतिवान. स्वतःला सरस्वती समजतात त्या, पण मला ना आता त्यांच्यामध्ये खरंच लक्ष्मी दिसू लागली. म्हणजे ना मला लई दिवसापासून तुम्हाला सांगायचं होतं आईसाहेब, खरंच मला काही लपवाछपवी करायची नव्हती. मला सगळं तुम्हाला खरं तर कधी एकदा सांगवायचं झालं होतं, पण नाही ना मलाच कळत नव्हतं मला काय झालंय. आणि असं का आधी झालं नव्हतं, आता पहिल्यांदाच हे सगळं असं व्हायला. म्हणजे ना कधी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात अशी मूर्ती दिसली नव्हती आईसाहेब, पण आता दिसायला लागल्या. आता छडी मी खडू घेतलेली देवी. साहेब तुम्ही खरंच राग मानून घेऊ नका असा, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही आहे. पण मी म्हणलं ना मास्तरीनबाई माझ्या मनात तसं घर करून बसले म्हणे झाले, ते जाईनच झाल्यात. आला होता माझ्या मागावर तो गुंडच तो, शेवटी लायकी दाखवलीच त्याने त्याची. पण हे पण 2023चं जग आहे ना, इथे असली गुंडगिरी खपावून नाही घेतली जाणार. पण केला ना फोन तो इन्स्पेक्टर, मित्र होता तो माझा. ऐकलं नाही का तुम्ही काय म्हणाला तो, की कुणावर हात उचललाय ते. कुणावर म्हणजे कोण, मीच तो. वाव जीजू, किती भारी. अगं इरा, तुझा जीजू आहे मी, सोडतो का काय त्याला. शाबास पोरा, अभिमान वाटतो आवाजने तुझा. हो ना. आपण एक काम करू, लवकरात लवकर साखरपुडा उरकून टाकू आणि लगेच लग्न. आता जास्त लांबवायला नको. हा हो हो चालेल की. म्हणजे घरगुती पद्धतीने, हा म्हणजे उद्या साखरपुडा आणि पुढच्या आठवड्यात लग्न. काय जयदेवराव, तुम्ही म्हणाल तसं.
थोरलं सरकार, तुम्ही सांगितली होती तेवढी हळकुंड भरडालोय, एवढी बारीक चालते ना? चुकलं सरकार. ए धनाजी, तू आज लागलास का रे आमच्याकडे कामाला? हा, हळद घेऊन इथं आलास? काय डोसकं बिस्क आहे की नाही तुला? तुला सांगितलं होतं ना इथं कोणी यायचं नाही म्हणून? काय कळतं की नाही तुला? चूक झाली थोरलं सरकार, एकदा माफ करा. अरे दिसत नाही का आम्ही बोलतोय ते नंतर साफ कर. चल रे आता.